परी तू लिव्ह इन किंवा लग्न या दोन्हीपैकी काय निवडशील? मॅडम मी कमिटमेंट निवडेन, कारण प्रेमात तीच देणं खूप अवघड असतं लोकांसाठी. पण माझं खरं प्रेम आहे तुझ्या. अरे मग हा म्हणजे काय? तू प्रेम करतोस म्हणजे तिने पण तुझ्यावर केलंच पाहिजे असं काय कंपल्शन नाही ना. आणि हे बघ, मी या आधीच तुला नीट व्यवस्थित माणुसकीत समजावून सांगितलं होतं की नाही, तिने कुणावर प्रेम करायचं हा कम्प्लिटली तिचा डिसिजन आहे. यू कॅन्ट फोर्स हर. आणि मला नकार मान्य नसेल तर काय? तुला नकार पचवता येत नाहीये यात तिची काहीच चूक नाहीये. आज नकार पचवता येत नाहीये म्हणून तू अख्ख्या कॉलेज समोर स्टेजवर हे सगळं अनाउन्स करायला जातोय. उद्या ऍसिड हल्ला करशील, परवा काय तर मारामारी. पण मला सांग, आयुष्य कोणाचं वाया जाणार? आणि म्हणे खरं प्रेम करतो. हे बघ अमेय, कसं आहे ना, ठरवलं तर आम्ही दोघेच पुरेसे आहोत रे तुला धडा शिकवायला. पण त्याने ना तुला फक्त धडा मिळेल, शिकवण नाही. आणि शिकवण ही आहे की जीवाची धमकी देऊन ना फार फार तर दहशत मिळवता येते रे, पण खरं प्रेम नाही. कसं आहे ना, खरं तर हा प्रॉब्लेम फक्त तुझा नाही, मनवासारख्या शांतपणे रिॲक्ट होणाऱ्या मुलींचा पण. त्या हे सगळं शांतपणे हँडल करतात ना, म्हणून तुमच्यासारखी मुलं याचा गैरफायदा घेतात. पण आम्ही एक लक्षात ठेव, तू यापुढे जर परत तिच्या वाटेला गेलास ना तर सिद्ध हेच होणार आहे की तुझं तिच्यावर खरं प्रेम नाहीच आहे. पण असं काही नाहीये. आवाज कमी आहे, तिकडे इव्हेंट चालू आहे ना म्हणून आम्ही फक्त बोलतोय. खरं तर ना म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बघता आपल्या पिढीवरही सांगण्याची सुद्धा वेळ येऊ नये यार. अरे किती साधी गोष्ट आहे, प्रेम हे देण्यात असतं, ते काय ओरबाडून घेण्यात नसतं. पण तुला कळते का काही? नेक्स्ट पार्टिसिपेंट अमेय पवार. अमेय. And next participant is मनवा राजे. मनवा, मला सांग, जगातली सगळ्यात सुंदर भाषा कोणती? मॅम, नजरेची भाषा. कारण ती एकच अशी भाषा आहे ज्यात काहीही न बोलता प्रेम व्यक्त करता येतं. बस समोरच्याला ती वाचता आली पाहिजे. आणि आता येणार आहे स्टेजवर नीरव देसाई. ऑल द बेस्ट. थँक्यू. नीरव, मन आणि बुद्धी यापैकी कोण श्रेष्ठ आहे असं वाटतं तुला? ऍक्च्युली दोन्ही नाही. कारण जेव्हा आपली बुद्धी हरते तेव्हा आपलं मन आपल्याला जगण्यासाठी बळ देतं, आणि जेव्हा आपलं मन हरतं तेव्हा आपली बुद्धी आपल्याला जगण्यासाठी वाट दाखवते. सो आय थिंक इट्स अ टाय. नाउ नेक्स्ट पार्टिसिपेंट इज सायली वनकर. सायली, तुला सारखा बेस्ट फ्रेंड आणि लाईफ पार्टनर या दोन्हीपैकी एकाचीच निवड करायला सांगितली तर तू कोणाची करशील? बेस्ट फ्रेंड ऑफकोर्स. कारण आय एम प्रिटी शुअर मला बेस्ट फ्रेंड सारखा पार्टनर आयुष्यात कधीच नाही मिळू शकत. रिझल्ट अनाउन्स करण्यापूर्वी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपल्या फर्स्ट टाइम अँकर रेणुकासाठी.
रिअली वेल. तर या वर्षीचे मिस्टर अँड मिस HK आहेत आणि मिस्टर अँड मिस HK आहेत नीरव देसाई आणि सायली बनकर. Congratulations. थँक्यू मॅम. नीरव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सायली, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सॉरी. इट्स ओके. बस यार, मी तर आज ना रूमच्या बाहेर पाय पण नाही ठेवणार आहे. मी तर आज बेडच्या खाली पाय नाही ठेवणार. आज फक्त आणि फक्त झोप झोप झोप. खरंच यार, बरं झालं कॉलेजने सुट्टी दिली ना. हे कॉलेजने सुट्टीच दिली नसती तर आजी कशी नसती मिळाली सुट्टी. नसती मिळाली ना, जर नसती मिळाली तर मी हिसकावून घेतली असती या उशीसारखी. पण अशी जेवणाला पण सुट्टी देता यायला पाहिजे होती ना. परी नाही, जेवणाला सुट्टी नाही. वाटलंच होतं मला, असं बोलणार वाटलंच होतं. म्हणून हे बघ मी काय करते, ब्रेड बटर. आज आपण एक काम करूया, आज आपण फक्त हेच खाऊया आणि दिवसभर मस्त लोळूया रूम मध्ये. हा, गुड मॉर्निंग बाबा. काय ग परी, काय झालं? अति झालं. काय जेवण? नाही, सेलिब्रेशन. ते कॉलेज फेस्ट होतं ना, ते काल संपलं. सम्राट जी, वैसे हमें आपसे एक बात करनी थी. पता नहीं फिर से अकेले में ऐसे दोबारा ये मौका मिले ना मिले. क्योंकि कहना था I love you.